का शेतकऱ्याची पुरी संतुष्टी करून दूध 3 टाइम 4 टाइम त्याच्या हातांनी स्वतः मिल्किंग करून चेक करून आपण त्यांना म्हैस देतो. ओके. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र म्हणजे तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर मी आता अमरावती जवळ असलेल्या 40 किलोमीटर अंतरावर 15 म्हशीचा गोठा आहे. तर इथं आपल्याकडे त्यांचे ओनर आहे. तर आपण जाणून घेऊया की अमरावतीमधील हा जो गोठा आहे तो कसा चालू आहे आणि ते कसे यशस्वी झाले यामध्ये. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं ग्रेट महाराष्ट्रमध्ये सर्वप्रथम स्वागत. एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आशय प्रमोदराव भेले, राहणार नेरपिंगळे, तालुका मुर्शी, जिल्हा अमरावती. ओके. आपलं गाव अमरावतीवरून 40 किलोमीटर अंतरावर येते. किती म्हशी आहेत आपल्याकडे आणि कधीपासून चालू आहे? माझा हा जवळपास नोव्हेंबर महिन्यापासून फार्म चालू आहे. आता जवळपास माझ्याकडे 15 म्हशी आहे. ओके. किती वर्ष झालं टोटल याला? आता तसं तर माझा पिढ म्हणजे आजोबापासून बाबांचा आणि माझा पण हाच उद्योग आहे. पहिले आम्ही इकडल्या लोकलच्या म्हशी वापरायचो. नंतर आता आम्ही ह्या एका वर्षामध्ये आता ह्या हरियाणाच्या म्हशी वापरत आहे. आता हरियाणाच्या ज्या म्हशी आहेत त्या कुठून आणल्या तुम्ही? मी जीनमधून चहल डेअरी फार्मवरून आणले आहे. ओके. आता ते त्यांचे चहल इथं आलेत ना? हो हो. चहल, आपका नाम क्या है? नाम अंकुश, चहल डेयरी फार्म, हरियाणा, जींद गतौली गांव मेरा। कैसा लगा महाराष्ट्र? बहुत अच्छा। पहली बार आए हो क्या? नहीं, दूसरी बार आया, भैया की शादी में भी आया था। ओके. तो अभी जो आप देख रहे हो, अभी जो इधर का जो बफेलो है कैसा लगा इनका? मतलब ठीक ठाक है क्या? कैसे संभालते? अच्छा, सब अच्छा, गोटा कैसा है? बहुत अच्छा। ओके. आप अच्छा गोटा बनाया है। अभी आपने यहाँ उधर कैसा काम रहता है और जींद में कहाँ है आपका फार्म? जींद में मेरा जींद से 20 किलोमीटर पहले, रोहतक से आगे गतौली गांव है। बस स्टैंड पे उतरो, बस स्टैंड से 1 किलोमीटर आगे मेरा गोटा। ओके. सेल परचेस का काम आप कब से कर रहे हो? मैं हमारे 4 पीढ़ी हो गई। पहले दादा करता, पापा का दादा और मेरा दादा और पापा और चौथा। ओके. तुम्हारा कितना एज है अभी? मेरी 18 साल। 18 साल? 18 साल में इतना काम करते हो आप? हो। आता है क्या आपको बफेलो सिलेक्शन करना? हाँ करते हैं, भैया को दिलाई है, सिलेक्शन किया, साथ में था मैं भी। अभी क्या रेट चल रहा है? 140, 145, 1.5। ओके. आता तुम्ही ज्या इथं म्हशी आणलेल्या त्यांच्याकडून त्या कशा काय क्वालिटीच्या आणल्यात, काय रेंज होती? आपण जवळपास यांच्याकडून मार्चमध्ये एक लॉट आणला. त्या लॉटमध्ये आपल्याला जवळपास 135, 140, 50, 55 अशा जे क्वालिटी जशी म्हैस, जेवढी म्हशीची मिल्क कॅपॅसिटी तेवढे रेट असे लावावं लागले. आता जास्तीत जास्त दूध देणारी किती इथं म्हैस? आपल्याकडे सगळ्यात हायेस्ट म्हैस यांच्याकडली 17 लिटरची म्हैस आहे आपल्या कोठ्यामध्ये. ओके. आणि कमीत कमी किती? कमीत कमी 12 लिटरची. ओके. तुम्ही स्वतः पण इथं विकता ना म्हशी? हो हो, स्वतः पण विकतो. ते कसं असतं काम मग नक्की? आपलं काम कसं आहे, आपण लॉट आणला तर आपल्या ज्या जवळ शेतकऱ्यांना कळवतो, त्यांना पण आपण व्हिडिओ टाकतो व्हॉट्सअपवर, स्टेटस ठेवतो, त्यांना दिसून जाते. ते कॉल करतात, आपल्याकडे येतात, आपल्याकडे आपण त्यांना चांगले करतो, त्यांना मार्गदर्शन देतो. 2 टाइम 3 टाइम 4 टाइम त्यांना त्यांच्या स्वतःच्या हाताने धार काढायला लावतो, जेथपर्यंत त्यांच्या मनाची पूर्ण सुटी होत नाही ते अंतर्गत आपण समोरचा त्यांच्याशी व्यवहार करतो. आता तुम्ही ज्या म्हशी तिकडे खरेदी करायला गेला त्यावेळेस तुम्हाला तिथं कसं वाटलं? ह्यांचं कसं होतं वातावरण? म्हणजे नक्की आहेत का व्यवहारासाठी चांगले? आता आपण जवळपास यांच्यावर 3दा व्यवहार केला तर आपल्याला सोबत कोणती फसवेगिरी झाली नाही. चांगल्या म्हशी दिल्या, चांगल्या क्वालिटीच्या, आणि जर काही खराबी असली कोठ्यात आल्यावर पण 1-2 आमच्या म्हशी रिटर्न यांनी करून दिल्या आपल्याला. यांच्या गोठ्यात म्हशी आल्यावर रेट? हो, रिटर्न करून दिल्या. आता ह्यांच्याकडे कशी व्यवहाराची पद्धत असेल म्हणजे काय ऑनलाईन पेमेंट कसं असतं? आपण आपल्यावर डिपेंड करते. आपण RTGS करा, ऑनलाईन पेमेंट करा, आपल्याला जसं सोपं जाईल तसं करा. ओके. तिथे गेल्यानंतर तुम्ही किती फिरत होता म्हशी खरेदी करताना? आम्ही जवळपास रोज 50-60 किलोमीटर, 70, कोणा 100 किलोमीटर पर्यंत गेलो. जिथे चांगली म्हशी तिथे त्यांनी आम्हाला नेलंच. आता म्हशी सिलेक्शन करताना तुम्हाला माहित होतं का ह्यांनी काय मदत केली? यांनी जे आता कसं कधी कधी जे मला म्हैस आवडायची, यांना जर काही त्याच्यामध्ये फॉल्ट वाटला तर हे मला ते म्हैस घेऊन द्यायचे. तिथं आपल्याला खूप मदत करते. तुम्ही पण स्वतः आता शिकला? हो हो. ओके. आता म्हशी बघताना काय बघता? आता नवीन ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता म्हैस त्यावेळेस तुम्ही कशी सिलेक्शन असते, पद्धत काय आहे? म्हशीचा पाठ पुठ्ठा, म्हशी लांबी, आपले थणाचं अंतर, आणि म्हैस जेणेकरून धाड काढायला चांगली मजबूत खालून, म्हैस टाईट नसावी. ओके. हां. आणि त्याची उंची वगैरे पण बघा? हा, पुठ्ठा म्हशीचा. आणि मेन सिलेक्शन ही हरियाणाची ब्रीड आहे का ते कसं ओळखायचं मग? म्हशीची हरियाणाच्या म्हशीची मांजी लांबी आहे, आणि त्यांच्या पायाचे खूर, हे सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते. ओके. अभी जो आप बफेलो खरीदी करते हो तो क्या रेट है उधर और कैसे
पद्धत क्या होता है उसका? 140 145 डेट तक अच्छी भैंस निकलती है। 15-16 लीटर की अच्छी भैंस निकल रही है ब्याज, क्योंकि हरियाणा में इस मौसम में ब्याज तो अच्छा होता है, बच्चा बहुत दे रही है भैंस। ओके, अभी जो किसान आने चाहता है उसके लिए क्या आप सलाह दोगे? आओ, अच्छी भैंस दिलाएंगे, घूम फिर के 50 किलोमीटर पर मिले या 70 किलोमीटर अच्छी भैंस मिले तो वहाँ लेंगे। तो आपके गोटे पे भी रहता है क्या? हाँ, गोटे पे 10-12 भैंस अवेलेबल रहती है। ओके, और आपके पापा जी भी करते हैं ना? पापा जी करते हैं, साथ में मैं करता हूँ। ओके, आता म्हशी तुमच्याकडे ज्यावेळेस येतात इथं त्याला सेट करण्यासाठी किती दिवस लागतात? जवळपास 8-10 दिवस म्हशी पूर्ण सेट व्हायला आणि दुधावर यायला घेतेच. ओके, मग आता हे जे वातावरण आहे तुमच्या भागातलं जास्त टेम्परेचरला ह्या म्हशी सेट होतात का? हो, होतात ना, काही प्रॉब्लेम जात नाही. थोडं पण त्यावेळेस थोडं म्हशी थोडा जास्त टाइम घेतात, पण आपण जर त्यांना चांगलं नियोजन दिलं तर म्हशी लवकर सेट होऊन जाते. मग काय नियोजनासाठी काय काय केले तुम्ही गोट्यात त्यांना? आम्ही पंखे कूलर लावलो, त्यानंतर नेट बांधली हिरवी आणि फॉगर पण लावली होती आम्ही उन्हाळ्यामध्ये. म्हणजे सगळे तुम्ही आतलं वातावरण म्हणजे एकदम टेम्परेचर कूल करता? हां, ओके, आणि किती लेबर आहेत ह्यासाठी काम करायला? आता जवळपास माझ्याकडे 2 लेबर आहे. ओके, मग आता तुम्ही किती यातून उत्पन्न कमवता? आता जवळपास मी सरासरी आपलं जर राऊंड फिगर काढला तर जवळपास 1 लाखापर्यंत उत्पन्न याच्यात काढतो. ओके, आणि दूध विक्री कुठं असते? माझी दूध विक्री अमरावतीला आहे. काय रेट भेटतो? तिथं आम्हाला 80 रुपये रेट मिळून जाते दुधाचा. ओके, आता तुम्ही चारा जो आहे तो काय काय टाकता आणि सगळा विकतचा आहे का घरचा आहे? आपला सगळा चारा प्रॉपर विकतचाच आहे. हं, आपण सिजनेबल गव्हाचा भुस्सा, चण्याचा काळ जमा करून तो स्टोअर करून ठेवतो. हं. आणि तो काय काय देतात चाऱ्यामध्ये? चाऱ्यामध्ये आपण मक्का असलं तर आपल्याकडे मक्का, हं. आता आमच्याकडे इथून एका महिन्याने मक्का चालवून तो मक्का. हं, तसं आपलं डेली रुटीनमध्ये चण्याचं कुटार आणि गव्हाचा भुस्सा हा डेलीमध्ये रुटीनमध्ये आपला चालूच राहतो. हं. खुराकामध्ये? खुराकामध्ये आपण ढेप देतो, मक्का चुरी देतो, चना चुरी देतो हं. आणि सागर म्हणून ते आमच्याकडे एक फीड येते ते देतो. ओके, आता ह्यांच्याकडून शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी कराव्यात का? तुमचं काय मत आहे? हो, कराव्यात. चांगले देतात, हं, पाहून देतात आपल्याला, फसवून नाही देत कुठे, हं, चांगल्या रेटमध्ये अवेलेबल करून देतात. हं. यांच्याकडून जर कोणी म्हशी घेतल्या तर तुमच्या भागातले बरेच लोक मला विचारतात की म्हशी खरेदी करू देतात का, तर घेतल्या तर चालतील का? वा वा, 100%. ओके, तर शेवटचा काय सल्ला असेल तुमचा? आता जर इकडून इकडे त्यांना करायचं आहे, त्यांनी स्वतः याच्यात ह्या धंद्यात स्वतः काम करायची जिद्द ठेवावी, तरच हा धंदा आपल्याला चांगला प्रॉफिटेबल राहतो. जर आपण सगळं लेबरच्या भरोश्यावर जर बघितलं तर नाही होत. ओके, आपल्याला 2 टाइम 3 टाइम कोठ्या द्यावंच लागेल. का लास्ट का क्या संदेश रहेगा? मेरा संदेश है, आओ अच्छी 2 टाइम 4 टाइम 5 टाइम देखो दूध, मिल्किंग देख के भैंस लो। दिल्ली आओ, प्लेन से आओ, ट्रेन से आओ, तो वहाँ से अपना व्हीकल मिलता। अभी 1-2 बफेलो के लिए इधर इनके पास भी होता है? 1-2 बफेलो लेने वाला है इधर, तो भैया से संपर्क करवा देंगे, भैया से लो। ओके, आता तुमच्याकडे 1-2 म्हशी ज्या असतात त्या कशा क्वालिटीच्या असतात आणि त्याच्याविषयी जरा माहिती सांगा. आपल्याकडे आपण सगळं प्रॉपर शेतकऱ्यांना चांगली म्हैस देतो. जे म्हैस जर कदाचित आपली एखादी तिकडून आणल्यावर इथे नाही लागली ते आपण स्वतः आपल्या कोठ्यामध्ये ठेवतो. पण आपण सगळं मग शेतकऱ्याची पुरी संतुष्टी करून दूध 3 टाइम 4 टाइम त्याच्या हातांनी स्वतः मिल्किंग करून चेक करून आपण त्यांना म्हैस देतो. ओके, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.